पुढचा बॉल पुन्हा एकदा विनोद खुलात. हो, यावेळेला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, बॉलला येऊ दिलं. हा चेंडू मात्र शरीरावर धडकताना आपण पाहिलं आणि एकच धाव तिथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळते. सुरुवात धडाक्यात केलेली आहे ती चौकाराच्या मदतीने. धावफलक 5 वर. डीप मध्ये एक मिड विकेट आणि लॉंग ऑनला फिल्डर सेट करण्यात आला. विनोद खुलात पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म मध्ये विकेटनं खूप चांगला खेळला पहिल्या सामन्यात. बॉलला येऊ दिलं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, पुन्हा मागे बॉल वेगाने निघून चाललाय. थर्ड मॅनला फिल्डर प्रयत्न करतोय, धिंडे त्या ठिकाणी होता, पायानं बॉलला अडवलंय. विलासनं बॉल कव्हरही केला, परंतु तोपर्यंत वेळ होती 3 धावा पूर्ण करण्याची. एक धाव मी म्हणेल आपल्या टीमसाठी वाचवले. ज्या पद्धतीने धावत सुटला होता दीपक, पायानं चेंडूला आतमध्ये त्याने ठेवलं आणि या 3 धावांनी स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती. धावा तुम्ही बघतायत 8 धावा. सुरुवात चांगली झालेली आहे, अतिशय सुंदर सुरेख सुरुवात आपण पाहतोय. सध्या तरी मुठवळ संघासाठी टॉस हारल्यानंतर प्रथम त्यांना बॅटिंग मिळाली. आठ डावा स्कोर कार्डवर सूरज तसाही चांगली सलामी देण्यासाठी जाणला जातो आणि चांगली ओपनिंग त्याच्या माध्यमातून आता देण्याचा प्रयत्न केलाय. ओ, पुन्हा फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील आणि फलंदाज बाद. पहिला धक्का, सूरज बॅक टू डग आउट. असताना विनोदचे बॉल मूव्ह होतात. आपण नेहमीच पाहिलं लेग कटर त्याचे खूप चांगले पाहायला मिळालेत आणि त्याचाच वापर आता सध्या तो करतोय. पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल, जे ते सूरज त्या स्विंग मध्ये बीट झाला आणि बॅटला हलकासा स्पर्श करत असताना बॉल विकेट कीपरकडे निघून गेला. जे ते पहिला धक्का लागला तो टीम मुठवलला. नवीन बॅटर तेजस पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या सामन्यामध्ये तेजस खरं तर तेवढा चांगला खेळताना दिसला नाहीये, परंतु आता जबाबदारी मोठी असेल कारण लवकर खेळाडू बाद झालाय, अर्ली ब्रेक थ्रू पाहायला मिळालाय. त्याच्यामुळे तेजसला आता इथून रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल. 8 डावा स्कोर कार्डवर. विनोद खुलात ओव्हर द विकेट, कमी गतीने टाकलेला बॉल, फटका फसलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत, 2 फिल्डर धावत आहेत बॉलवर. मिड ऑफचा फिल्डर फायनली पोहोचला चेंडू खाली. प्रजेश त्यानं पकडलाय झेल आणि समाप्त होतोय तेजस पाटीलचा खेळ. लागोपाठचा दुसरा धक्का. लागोपाठ 2 खेळाडूंना बाद केले आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल आता विनोद. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची गोलंदाजी त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आहे, कारण जिंकणारा संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. जानू स्पोर्ट इटालीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. या स्पर्धेतील अंतिम, आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळताना दिसेल. म्हणून या दोन्ही संघांसाठी आता या मॅचचं महत्व वाढलंय. हॅट्रिक बॉल, हाफ ट्रॅकर होता, बाउन्सर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एकसा धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. एकसाच्या मदतीने स्कोर आता 9 या आकड्यावरती. प्रसाद नवीन बॅटर, प्रसादला प्रोमोट करण्यात आलं. याचं कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाद झाले आणि त्याच्याचमुळे आता कदाचित कॅप्टननं रणजितला थांबवलं असावं. प्रसादला आता प्रोमोट करण्यात आलेला आहे, त्याला प्रमोशन दिलेलं आहे. 9 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेला पूल केल्या हवेत त्या बॉल. पुन्हा एकदा विलास प्रयत्न करेल झेल घेण्याचा, पकडलाय झेल. वाह क्या बात आहे. पाटमोरे धावत असताना झेल विलासनं पकडला. आणखी एक खेळाडू बाद होतोय. धक्का क्रमांक 3.
बाटमोरी धावत असताना अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं खरं तर सोपं नाहीये, परंतु हा झेल विलासनं कमालीचा पकडला. बाद होणारा आणखी एक खेळाडू तुम्ही पाहिला, तिसरा धक्का तेथे लागलाय. धाव फलकावरती धावा तुम्ही बघता सध्याच्या घडीला 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. नवीन बॅटर रणजित पाटीलला आता फायनली मैदानामध्ये यावं लागलं. पॉवर प्ले संपलं. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली राहिली, परंतु अंत पॉवर प्लेचा चांगला केला तो म्हणजेच विनोद कुलातनं. 3 फलंदाजांना त्यानं बाद केलं. 9 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकामध्ये रोहित तेरिवरे सेकंड ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी नवीन बॅटर आता रणजित आलेला आहे, परंतु स्ट्रायकिंग एंडला विशाल असेल टीमचा कॅप्टन. चांगला खेळ विशालला करावा लागेल. सुरुवात त्याला चांगली मिळाली आहे, परंतु तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून खरं तर संघाची प्रगती नव्हे तर अधोगती बघत होता, जसं की संघ मागे बॅकफूटला जाताना दिसला. परंतु आता इथून ती नव्यानं सुरुवात त्याला करावी लागेल आणि त्याच्यासमोर रोहित तेलिवरे नावाचं आव्हान असेल. तोही चांगला गोलंदाज आहे. मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहिली आहे. ओव्हर द विकेट ना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर सर विकेट कीपरकडे बॉल निघून जातोय. डॉट बॉल. आज पहिल्या मॅचमध्ये नितीनी संघामध्ये नव्हता, त्याच्यानंतर विलासी संघामध्ये नव्हता, बरेचसे खेळाडू संघात नव्हते, तरी देखील खूप चांगला खेळ साकारला टीम वालशिंदनं आणि अखेर पहिला विजय तिथे मिळवला. आणि आता सर्वच खेळाडूंची वापसी झाली आहे या मॅचमध्ये, त्याच्यामुळे ताकद वाढली आहे. परंतु विशाल पाटीलच्या रडारमध्ये हा बॉल परफेक्टली मिडल करत असताना बॉलला भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर. षटकार. मेरे मन का मीठा सुपारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा टोली बड़ा अगर थोड़ा सा षटकाराच्या मदतीने आता धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ सेमी फायनल साठी आता येथे प्रयत्न करतोय आणि विशाल कॅप्टन आहे, संघाचा सरसेनापती आहे आणि त्याला माहिती आहे की इथून आता मोठ्या डावाला सुरुवात करावी लागेल. परंतु आता इथे एज अँड गॉन षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय रोहितनं. फलंदाज होतोय बाद. षटकारानंतर विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर विनीत मैदानामध्ये एंटर होतोय. रोहितनं जास्त मोठा डाव इथे खेळू दिलेला नाही, असं वाटलं होतं की विशाल एक मोठा डाव आज साकारतोय आपल्या टीमसाठी. कमी गतीने टाकलेला बॉल चेंज ऑफ पेस, वेगामध्ये बदल करण्यात आला आणि येथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. सिक्सर जरूर आला, परंतु त्यानंतर पलटवार करण्याची हिंमत आहे रोहित मध्ये, ते त्यानं पुन्हा दाखवून दिलेलं आहे. धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 15 आणि होम ग्राउंडवर सध्या तरी त्यांचा खेळ पाहतोय आपण आणि त्याच्याचमुळे अडचण वाढली आहे. पुन्हा कटर आणि पुन्हा एज घेतली आहे. बॅटला हलकासा स्पर्श करताना नितीन कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये. विकेटच्या मागे आणखी एक झेल पकडलाय. विनीत बॅक टू डग आउट.
त्यानं फेस केलेला नाहीये. त्याच्यावर आता भरपूर मोठी जबाबदारी असेल. कट करण्याचा प्रयत्न होता सुधीरचा, ऑफ ब्रेक होता आणि पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल येतोय. आणखी एक डॉट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फक्त 6 धावा रोहितनं आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. तो एक मात्र सिक्सर त्याच्या विरोधात आला, परंतु त्यानंतर एकाही बॉलला बॅटवर घेऊ दिलेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या. जबरदस्त खेळ घरच्या मैदानावर गावदेवी स्पोर्ट वालशींचा तुम्हाला बघायला मिळतोय. थर्ड ओव्हरमध्ये आता प्रजेश विकेट टेकर गोलंदाज प्रजेश बॉलिंग मार्कवर येतोय. कालच मित्रांनो वालशीन संघाची स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहिली. ती स्पर्धा जिंकली जय हनुमान चौधरपाडानं आणि आज लगेचच नव्यानं ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली आहे. ती जय बजरंग भावालेच्या वतीनं सौमिक केबल नेटवर्क चषक. फार बिझी शेड्यूल करत आता ह्या परिसरातील क्रिकेटर्स आपल्याला बघायला मिळेल, कारण ह्यानंतर लगेचच पुढच्याच 2 दिवसांनी स्पर्धा सुरू होणार आहे ती इताडेमध्ये आणि त्यानंतर लगेचच सोमवारपासून आमने येथे स्पर्धा पाहायला मिळेल. रणजित पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल परफेक्टली मिडल करत असताना एकच धाव त्या ठिकाणी. गुड थ्रो, चांगला थ्रोही त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि याचबरोबर एका धावेने 16 या आकड्यावर आता धावफलक जाऊन पोहोचलाय. सुधीर पाटील एक विस्फोटक बॅटर आहे, ताकद त्याच्याकडे भरपूर आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कारही त्याने मिळवलाय, परंतु प्रजेश विकेट टेकर गोलंदाज. हो यावेळेला इतका वेग होता की बॅट येऊ दिलेली नाहीये सुधीर पाटीलची आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. एक रणजित पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. कारण तुम्ही प्रतिस्पर्धी संघ वालशींचा विचार केला तर घरच्या मैदानावर ते खेळत आहेत आणि त्यांना चॅलेंज द्यायचं असेल ओमकार भामरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाज प्रजेशसाठी, परंतु यावेळेला चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं, पुन्हा मिळेल एक धाव. प्रजेशचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर ओमकार भामरे यांच्याकडून 3000चं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. सुधीर स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा प्रजेश आप ट्रॅकर होता. यावेळेला विकेट मिळाली आहे, लेंथ बॉल आणि त्याच्यावरती आणखी एक धक्का लागतोय. 6वा खेळाडू बाद मुठवळ संघाचा. सतीश झोली साऱ्यांची सुखा. विकेट किपरना 3रा झेल पकडला, म्हणजे क्षेत्र रक्षणामध्ये खूप चांगली कॅचिंग आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्याचमुळे गोलंदाजांना यश मिळालेलं आहे. फिल्डिंग ज्या वेळेला तुम्ही चांगली करता त्यावेळेला गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात. हा बॉल फुल टॉस होता, परंतु दिशाहीन देखील आहे. संजय पाटील नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने आता स्कोर पुढे जाणार आहे. धावफलक तुम्ही पाहतायत 19 वर. 19 रन्स ऑन द बोर्ड. प्रजेश विकेट टेकर गोलंदाज. भन्नाट वेग आहे प्रजेशकडे आणि सध्या तो वेग दाखवतोय, परंतु इथून आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडल्या मुठवळ संघ. हा बॉल लॉन्स ऑप्शनच्या बाहेरून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव फुल्लर लेंथ होता, येथे प्रत्युत्तर देता आलेलं नाही आणि अशा प्रकारचे डॉट बॉल दबाव वाढवत आहेत. 19 धावा, 3रं षटक सुरू आहे. कमी धावसंख्येचा आता हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवात चांगली राहिली होती, परंतु तदनंतर विकेट भरपूर मोठ्या प्रमाणात आल्या. यावेळेला पुन्हा बॉल हवे त्या रोहित आलाय चेंडू खाली. आणखी एक फलंदाज बाद. विकेट
षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि धावफलकावरती तुम्ही पाहतात 19 धावफलकावरती आणि 7 विकेट गमावलेले आहेत. कुमार आल्या मैदानाच्या आतमध्ये आता 9व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. सुरुवातीला पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 8 धावा होत्या, परंतु त्यानंतर विकेटचं कॉलम वाढतच गेलं आणि तेथून अडचणी वाढतच गेल्या. शेवटचं षटक आता रणजित पाटील, जरूर जबाबदारी त्याच्या खांद्यांवर मोठी असणार आहे. इथून रणजित पाटीलला चांगला खेळ साकारावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडले आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेच्या. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्या होत्या, परंतु आता शेवटचे 6 बॉल त्याच्याकडे आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विलासच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. रणजित पाटील स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल स्लॉग हिट केलाय, भरपूर उंच बॉल आणि लांबही जाणार. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. नेहमीच मारतो. कुठेतरी दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला रणजित पाटीलच्या या बॅटमधून आलेला 6 धावा. चर्चा तीच करत होतो की रणजितला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं आहे, कारण तो त्या कॅलिबरचा क्रिकेटर आहे. तो कुठूनही सामन्याला कलाटणी देऊ शकतो, विशेषतः विथ द बॅट. फलंदाजी या वर्षामध्ये खूप चांगली केली. मागची ALPL देखील या खेळाडूनं गाजवली. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील राहिला होता, तेथेही चांगली फलंदाजी केली. मागची स्पर्धा बाळ गोपाल चषकमध्ये त्याच्या बॅटमधून भरपूर धावा आल्या आणि आता ह्या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या रन्स येणं गरजेचे आहेत. विलासा पुढचा बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, फिल्डर येतात बॉलवर. ओ हो हो, कॅच सुटलाय, झेल त्या ठिकाणी सुटलाय. दुसरा धावेचा प्रयत्नही केला जाईल. ओव्हर थ्रो झाला आणि 2 धावा. सहज सोपा झेल होता एक कव्हरच्या फिल्डरसाठी, परंतु तो कॅच त्या ठिकाणी पकडता आलेला नाहीये. समीर होता, समीरकडनं चूक झाली आणि या 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे 27 आकड्यावर. 27. रणजितला मिळालेलं जीवनदान कुठेतरी महागात पडू शकतं, कारण ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून आता फटके येत आहेत. एक सिक्सरही तुम्हाला पाहायला मिळाला आणि परफेक्टली मिडल करतोय विलास. पुढचा बॉल खोलात टाकलाय बॉल. पुन्हा एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी. बघूया आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सोडल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 29 धावा, 29 रन्स. जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला येण्याचा रणजितनं प्रयत्न केला. इथे कुमारनं देखील चांगली साथ दिली. मागच्या दोन्ही बॉलवर 2 डबल्स पाहायला मिळाल्या, परंतु विलास कुठेतरी पहिल्या 3 गोलंदाजांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यावर पाणी फेडतोय. नक्की ज्या पद्धतीने धावा तो खर्च करतोय. 10 धावा आतापर्यंत 3 बॉलमध्ये खर्च केल्यात. 29 वर धावफलक जाऊन पोहोचतोय. चर्चा आपण करत होतो की 40च्या आसपास जर धावफलक गेले तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल, कारण वालशिन संघ घरच्या मैदानावर खेळत आहेत. हा ट्रॅकर पिकअप शॉट स्क्वेअर लेगला, खेळाडू कक्षामध्ये बॉलला पाठवलाय. सिक्सर. गोष्ट नाही बाबा आम्हाला हरवाय. आणखी एक लांब लचक षटकार. ग्रेट बॅटिंग, इनक्रेडिबल नॉक, अंडर प्रेशर
रणजित पाटील पुन्हा एकदा सिद्ध करतोय स्वतःला. ओव्हर मध्ये फक्त 19 धावा होत्या आणि आता धावफलक 42 वर जाऊन पोहोचलाय विलास. एक अनुभवी क्रिकेटर आहे, परंतु त्या विलासच्या विरोधात अटॅक 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 आक्रमक आपल्याला बघायला मिळाला तो रणजित पाटीलचा. 23 धावा आतापर्यंत विलासनं खर्च केल्यात. चला मॅच सुरू करायची आहे कृपया, कारण यानंतर आणखी एक सामना आपल्याला कव्हर करायचा याची नोंद घ्या. 42 धावा फायटिंग टोटल आता सेट करण्यात आलेली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी स्थिती होती 19 ला 7 गडी बाद झाले होते आणि तिथून आता ही जी परिस्थिती आपण पाहतोय, मुटवलकर आता खुश असतील कारण मोमेंटम आता त्यांच्या बाजूने मिळालाय आणि घरच्या मैदानावर विलासने थोडंसं आता त्याच्या घरच्या पाठीराख्यांनाही निराश केलेला आहे. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. रणजित पाटीलचा हा डाव 3 सिक्सर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. विस्फोटक खेळी त्याने आज साकारली. शेवटचा बॉल इथे मोठा फटका, आणखी एक सिक्सर. शेवटच्या बॉलवर देखील षटकार आणि याचबरोबर 29 धावा अंतिम षटकामध्ये विलासनं खर्च केल्या. रणजित पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा वाजवा. संघ अडचणीमध्ये असताना त्यांना अडचणीतून बाहेर काढलाय आणि एकूण धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष असेल. म्हणूनच क्रिकेटमध्ये मित्रांनो वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळ बदलायलाही वेळ लागत नाही. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 19 धावा होत्या, परंतु अंतिम षटकामध्ये 29 धावा विलासच्या विरोधात पूर्ण केल्या गेल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे, पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. 48 धावा धावफलकावरती आणि आता 49 लक्ष. आता दबाव असेल तो वालशिंदकरांवरती. घेऊया एक छोटासा ब्रेक, म्युझिक ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात आणि योगी पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. हॅलो चेक. याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो, कारण 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं एकोणावीस धाबे होते 7 गड्याच्या मोबदल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल विलासनं मात्र 29 धाबा खर्च केला. आणि त्या इनिंगसाठी विद्यमान पोलीस पाटील संघाचे पुरस्कर्ते उत्तम शेठ पाटील यांच्याकडून तब्बल रणजित पाटीलला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जबरदस्त खेळ रणजित पाटीलच्या वतीने आपण पाहिला आणि तो एक्सप्रेस होता त्याच्याकडे, तो पूर्णपणे मात्र त्या ठिकाणी त्याने झोकला आपल्या टीमसाठी आणि आपल्या संघाला मात्र सुस्थितीमध्ये तो घेऊन गेला. आणि आता मात्र इथे 49 धाबांचा जो लक्ष आहे तो आता मात्र या ठिकाणी पाठलाग त्याचा करण्यासाठी सलामी जोडी नितीन चौधरी आणि दीपक धिंडे ही जोडी आपण पाहतोय टीम वालसी संघाच्या वतीनं. जो संघ जिंकलेल्या सामन्यामध्ये तो संघ आजच्या दिवसातील शेवट लढतीमध्ये म्हणजे सेमीफायनलच्या लढतीमध्ये जानसपूर इताडे संघाच्या विरोधात 2 हात करेल आणि तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल.
कुमार हो पहिल्या चेंडूवरती बॅटची गळा शॉट टर्मिनलवरती पाहू शकाल सुधीर पाटील तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली सुरुवात कुमार रणवीच्या वतीने आपण पहिले डॉट बॉल ना मात्र सुरुवात केली. मित्रांनो 2 दिवसाची स्पर्धा आणि उद्या सुद्धा आपण ठीक 9 वाजता शेड्यूलला सुरुवात करू. 8:45 वाजता पहिल्या 2 टीमना मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायची आहे. उद्या आयोजक संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. हो चॉपपर्यंत प्रयत्न शॉट बॅकवर्ड पॉईंटला मात्र मिस्टेक घडली गेली आणि त्यामुळे पाहतो की पहिली धाव आता मात्र आपल्याला नितीनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. जय बजरंग स्फोट वीरेन स्फोट भावाले विपक्ष आई काल भैरवी वालशीन या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण 8:45 वाजता रिपोर्टिंग करा. आपण 9 वाजता सुरुवात करू. उद्याच्या खेळाला दुसरा सामना असेल आई गावदेवी येवई विपक्ष जयदुर्गा अनुज 11 लोणार. तिसरा सामना असेल मेहेर 11 बापगाव विपक्ष जय जोटिंग देवरुंग. हो इनपीच्या डोक्यावरून फटक्यात जबरदस्त स्लाइस केला. चेंडू चालला पॉइंटच्या पलीकडे 4 धाबांसाठी येतो ह्या चौकार दीपकच्या बॅटमधून. आमनेपाडा विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे आणि पहिल्या पर्दील शेवटचा सामना असेल योगेश 11 आमने ए विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. अशी उद्या 10 संघ तुम्हाला नवीन उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या लॉट्समध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. परंतु आज कोणता संघ फायनलमध्ये जाणार थोड्या वेळात मात्र त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु इथे चांगला फटका दीपक दिंडेच्या वतीने आपण पाहिला आणि आता मात्र पावशेकर लॉंग आपला चेंडू वेगाने चाललाय. गॅप सिलेक्शन चांगलं पाहतोय आणि चेंडू आता मात्र पावशेकर जो परत क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत तोपर्यंत मात्र 2 धाबा घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाईल परंतु कुठेतरी चेंडूने ज्यावेळी जमिनीवरती लँडिंग केलं त्यावेळी मात्र थोडंसं चेंडूमध्ये वेगामध्ये थोडंसं आपल्याला गतीमध्ये बदल पाहायला आपल्याला आणि तिथे मात्र संधी मिळाली. क्षेत्ररक्षकाला ती चेंडू मात्र त्या ठिकाणी ते अडवू शकले. दीपक चांगला चेंडू मिडल करतोय. इथे फुलटॉस होता आणि ती लेन मात्र तिथे मिस केली. बाटला मात्र तिथे चेंडू ब्रश झाला. हेच पंचाने मात्र त्या ठिकाणी हेरलं आणि पाहू शकाल संघाची धावसंख्या 49 धावांचा पाठला करत असताना विदाऊट लॉस 8 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या सूत्र राहुल केने एज अ स्कोरर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. जबरदस्त स्कोरिंग सध्या आपण पाहतो आज दिवसभरामध्ये. मग निखिल केने असेल बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली आणि त्यातून पाहतो की या ठिकाणी गॅप सिलेक्शन मात्र तिथे शोधता आलं नाहीये. विनीत पाटीलकडे मात्र हाफ चान्स होती. थोडेसे ते बॅकफुटला गेले परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं त्याचं शेवटच्या चेंडूवरती आणि एक चांगली गोलंदाजी आपण कुमारची पाहिले. विकेट जरूर त्याला मात्र प्राप्त करता आला नाही परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त त्याने 9 धाबा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये इथून अजूनही 40 धाब्यांची आवश्यकता टीम आई गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाला. आज जबरदस्त टेलिकास्ट आपण पाहिलं इसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती शंकरजी गुलवी यांची जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे तिन्ही पंचांचा जबरदस्त इथे मात्र डिसिजन आपण पहिल्या सामन्यापासून पाहिले आणि आज आयोजकांची सुद्धा मात्र अपाट मेहनत केली. जशी पांडवाने एका रातीमध्ये कीर्ती केली होती तशी मात्र वीरेन स्पोर्ट जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाने मात्र या स्पर्धेचं आज सकाळी उगम केलाय. कारण काल इथे मात्र आपण ही स्पर्धा संपन्न केली आणि आज नवीन स्पर्धेला इथे सुरुवात केली. म्हणजे ही त्यांची मेहनत रात्रभर मात्र कोणी झोपला नाहीये. रात्रभर मात्र ते मेहनत करत राहिले आणि आज ही स्पर्धा मात्र ते आपल्या भेटीस घेऊन आले. 2 दिवसाची का होईना परंतु जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन खास करून डिसिप्लिन भावाले गावातील ज्या स्पर्धा आपण कव्हर करतोय त्यावेळी मात्र डिसिप्लिन हे मात्र फार महत्त्वाचं घटक आणि इथे मात्र वाघाची शिकार लिडिंग एज आणि विकेट किपर कुमार रणधीरनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि अखेर विकेट टेकर अजय भांबरेनं आपल्या टीमला ही वाघाची शिकार मात्र मिळवून दिली आणि अशा रीतीने पहिला धक्का लागेल टीम वालसीन संघाला.
जलबाच्या स्वरूपात मात्र तो बाद होऊन माघारी निघाला आणि आता मात्र रोहित आलाय. रोहितची विकेट सुद्धा डोक्यात फटका भरपूर वेळ हवेत पाहायला मिळतोय आणि अगदी दोघांच्या पुढे मात्र जाऊन चेंडू लँडिंग झाला. तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मिळाली. लॉंग ऑनवरून विशाल पाटील आला, मिडविकेटवरून रणजित पाटील आला, परंतु दोघांच्या अगदी आवाकाच्या बाहेरचा झेल आणि पहिल्या चेंडूवरती रोहितच्या बॅटमधून मात्र 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. फलक डबल डिजिटमध्ये पाहतोय आपण 11 धाबा धाफलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दीपक दिंडेला मात्र एक चांगला सूर गवसला आणि त्याला मात्र चांगली साथ आता रोहितला द्यावी लागेल. परंतु या षटकाची सुरुवात अजयने चांगल्या प्रमाणे केली. पहिल्या चेंडूवरती सफलता त्याच्या नावावरती राहिली आणि ते मात्र पाहू शकाल फोर्स केला लॉंग ऑनवरती आणि मात्र चांगला क्षेत्ररक्षण अगदी स्वतःला स्टेज केलं आणि 1 बाउन्सवरती मात्र त्या ठिकाणी या चेंडूला फेल केलाय. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक जरूर आहेत डीपमध्ये आणि गॅप खूप मोठे मोठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर इथे जर फलंदाजाने जर गॅपसुद्धा शोधण्याचा जर प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही इथे वेगाने धावा मात्र इथे जोडू शकता आणि तो प्रयत्न दीपक आणि रोहित इथे मात्र करणार का. ऑफस्टिक्सवरती या चेंडूच्या हाताने आणि भरपूर मात्र या ठिकाणी बाहेरची लेंथ होती आणि त्यामुळे पाहतो की पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे मात्र अजयने खर्च केली. यूट्यूबच्या माध्यमातून विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तम शेठ पाटील सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परफेक्टली यॉर्कर चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र शेवटच्या षटकाला मात्र दीपकनं फक्त दिशा दाखवली. जबरदस्त गोलंदाजी जी सुरुवात कुमार रणवीर केली आणि एक इतिहास राहिला मुठवल संघाचा. मी मंगाशी सुद्धा अजित पाटील यांच्याशी संवाद केला की जेव्हा जेव्हा कुमार रणवी पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट देतो ना तेव्हा तेव्हा मात्र मुठवल संघाचा खेळ सातत्याने भरत असतो आणि तो आजवरचा इतिहास राहिलाय. ओ स्टँड अँड डिलिव्हर कडक फटका आणि चेंडू चालला अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. वीस धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि अजून 29 धाबांची आवश्यकता. ज्या फटक्याची मात्र कुठेतरी नित्यान्त गरज होती तो फटका की रोहितच्या बॅटमधून मात्र बाहेर निघाला. एक्झॅक्टली लॉंगर होते विशाल पाटील होता उंच पुरा असा हा खेळाडू, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू तो मात्र फ्लाय झाला. प्रयत्न चांगले केले तो विशाल पाटीलने, परंतु त्यांच्या आवाजाच्या बाहेर चेंडू होता आणि त्याचमुळे पाहतो की जाऊन लँडिंग अगदी लॉंग ऑनच्या प्लॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इतर रिव्हर्सचा फटका खेळायचा होता परंतु चेंडू त्याला शॉट एक्स्ट्रा कव्हरला. प्रयत्न चांगले होते कारण कव्हर पॉईंटला पाहिलं तर कुठलाही क्षेत्रक्षक तैनात नव्हता आणि त्याच दिशेने मात्र फटका केल्याचा प्रयत्न रोहितने केला गेला परंतु संपर्क प्रॉपर झाला नाहीये आणि एकेऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21चा आकडा आता मात्र आपल्याला धाफलक्यावरती पाहायला मिळतोय. म्हणजे 12 चेंडूचा खेळ इथे संपन्न झालाय आणि अजूनही 12 चेंडूंच्या खेळामध्ये तुम्हाला 28 धाबा इथून जोडायचे आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर नेट टू नेट फाईट. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर जेव्हा मुठवल संघ बॅटिंग करतो तेव्हा मात्र 2 षटकामध्ये फक्त मुठवलकरांनी 15 जोडल्या होत्या आणि धाबांचा पाठला करत असताना मात्र इथे वालचंद संघाने 21 जोडल्या. म्हणजे या सामन्याच्या तुलनेनुसार आपण जर पाहिलं तर कुठेतरी वालचंद संघ वरचढ आहे, परंतु ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धाबा खर्च केला होता विलासनं त्या धाबा मात्र कुठेतरी आता मात्र त्रासदायक आता मात्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ते आता सर्व काही विसरून आता मात्र पुढे वाटचाल करावी लागेल वालचंद संघाला. कारण भविष्य काळामध्ये काय झालंय, भूतकाळामध्ये काय झालंय हे न पाहता आता मात्र वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून भविष्य काळामध्ये त्याची मात्र पूर्तता करता येईल. आणि तिकडे मात्र आता लक्ष मात्र देत आहेत दोन्ही फलंदाज आणि त्यांना मात्र सागर वाकडे आता मात्र पाणी पाजण्याचं कार्य करतोय. हे पुण्याचं कार्य आहे पाणी पाजणं म्हणजे. आणि तसं तर पाहिलं जीवन जगण्यासाठी हा प्रमुख घटक म्हणून पाण्याकडे पाहायला जातोय. परंतु आज प्रमुख घटक म्हणून आज रोहितला मात्र संघाची जबाबदारीने मात्र खेळ साकारावा लागेल. सूरज भांबरे आला आणि त्याच्यावरती तुटून पडलाय. शॉर्ट अँड फुल आणि चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे घेऊन 6 धावांसाठी येतोय सिक्सर. आणि आता मात्र त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करतोय
रोहित तेलीवरे हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघालाय. हो पाहू शकाल जम्पिंग जपाक शॉट केल्याचा प्रयत्न चुकीचा चेंडू होता. प्रेशर पाहतोय आता मात्र गोलंदाज सूरजवरती. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्याचा शुभाग बनवतोय मिस्टर गोवेगावचे समाजसेवक नितेश पाटील यांचे इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि पंचाचा मात्र पाहू शकाल या ठिकाणी वाईटचा इशारा पाहायला मिळतोय कारण बॅटरच्या अवकाच्या बाहेर बाउन्स होत आणि पाहू शकाल या ठिकाणी अंपायर्स कॉल आहे का सर? यस अंपायर्स कॉल आहे. टीव्ही पंचांना विनंती असेल की आपण कंट्रोल रूम मध्ये या चेक करण्यासाठी. नेट टू नेट फाईट लक्ष जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणे इथे उभारलाय परंतु सुरुवात सुद्धा चांगली झाली होती. मुठवल संघाची पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अजय भामरेनं 12 खर्च केला परंतु सूरज थोडासा मात्र तिथे सास पडतोय आणि ते मात्र आता चेक करतील की हा बाउन्स बॅटरच्या आवाकाच्या बाहेर आहे का नाही. पंच गोकुलदास पाटील सर सध्या चेक करतायत की हा लिगल चेंडू आहे की अनलिगल चेंडू आहे. अनफेअर डिलिव्हरी व्हाईट बॉल आहे कारण बॅटरच्या एक्झॅक्टली अव्वाकाच्या बाहेर हा बाउन्सर होता आणि एक योग्य निर्णय पंच शानू कुरेशी सरांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ते मात्र हुक केलाय फटका हवेत उंचच उंच आणि लांबच लांब चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. आता मात्र गाजाबाजा होतोय कारण जशी रणजित पाटीलने मुठवल संघासाठी मात्र वन मॅन आर्मीची इनिंग मात्र तिथे साकारली आणि आता मात्र तीच इनिंग आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मध्ये रोहित तेलिवरीच्या बॅटमधून पाहतोय आणि आता टाळ्यांचा गजर होतोय. शिट्ट्या फुकल्या जात आहेत कारण आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या गावच्या शेजारी आपण या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्याचा मात्र पूर्णपणे रोहित आता बेनिफिट उचलतोय आणि काय जबरदस्त खेळ साकारतोय. मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने तो मात्र फटके खेळू शकतो एवढी ताकद त्याच्याकडे आहे आणि पाहता पाहता धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही 14 धावांचं संरक्षण मात्र इथून करायचं आहे परंतु 10 चेंडूंचा खेळ अजून येणं बाकी. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 12 मध्ये 29 धावा जोडायच्या होत्या परंतु पहिल्याच 2 चेंडूवरती सूरज भामरेने तब्बल 14 खर्च केल्या. एखादे विकेट्स ओ हो पुन्हा खराब चेंडू पंचाचा भीमर नो बोलता इशारा आणि त्याच्यानंतर फलंदाजाने अजून एक धाव पलून पूर्ण केली गेली. असं वाटतं की काहीतरी गोलंदाज सूरजचं मात्र त्या ठिकाणी बिनसला. असं वाटतं की पूर्णपणे दबावच्या स्थितीमध्ये तो गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये मात्र सूरजने चांगला स्पेल हाताला होता परंतु कुठेतरी इथे त्या रिदमवरती तो पाहायला मिळत नाहीये आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फ्रीट. याला म्हणतात क्रिकेट. वार पलटवार या गोष्टी होत राहतात आणि पूर्णपणे रोहितनं आणि दीपकनं मात्र या सामन्याला कलाटणी दिली. पिरियड बॉल आणि त्याच्यावरती कडक फटका आणि चेंडू चाला मिड विकेटच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. मी निघालो आणि फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिले तर शॉर्ट मिडविकेटला फिल्डर आहे डीपमध्ये कुठला फिल्डर तैनात नाहीये आणि कोणती रणनीती आहे आता मात्र कॅप्टनला मात्र जाऊन विचारावं लागेल. आणि तदनंतर पहा एक चांगला चेंडू चौकारानंतर चांगला प्रयत्न सूरज भांबरेच्या वतीने आपण इथे पाहतोय. अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ 8 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये 8 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. चेंज ऑफ पेस फक्त मात्र त्या ठिकाणी दिशा दाखवली. पाहू शकाल अगदी संजय वेगाने चेंडूवरती झेपावतोय.
सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि हा षटक पाहतोय भरपूर महागडा इथे मात्र पाहायला मिळतोय. 2 सिक्सर आले, 1 चौकार आला, त्याच्यानंतर 2 वाईट बॉल आपण पाहिले, 1 बीमर नो बॉल पाहिला, 1 सिंगल पाहिली आणि 1 डॉट बॉल पाहिलाय. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज. पुलटा चेंडू ड्राईव्ह केला जातो, चेंडू चालला लॉंग ऑनवरती, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि सिंगलवरती आय थिंक रोहित आता मात्र त्या ठिकाणी समाधानी राहील कारण त्याला स्ट्राईक हवी असेल आणि त्या अनुषंगानं जबरदस्त रन चेस सध्या आपण पाहतो या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाच्या वतीनं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आता मात्र इथे आवश्यकता असेल. आज कुठेतरी प्लॅनिंगमध्ये चुका पाहायला मिळत आहेत कारण 2 षटकामध्ये फक्त 21 धावा खर्च केल्या होत्या आणि सुरतचा हा स्पेल पहा तब्बल 22 त्याने खर्च केल्या आणि तिथून मात्र पाहतो की पूर्णपणे या मॅचमध्ये कमबॅक केलाय, वापसी केली पूर्णपणे गावदेवी स्पोर्ट वालशीन संघानं. 43 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या, फक्त एकच विकेट आतापर्यंत गमावलेला आहे. एक जमीची बाजू आपण म्हणू शकतो टीम गावदेवी वालशीन संघाची. शेवटचं षटक आणि पावशकाल मागील सामन्यामध्ये आय थिंक सुधीर पाटीलनं मिडल ओव्हर या स्पर्धेमध्ये पहिले हाताला आणि त्याच्या चेंडू आता मात्र हातामध्ये पुन्हा सोपवलाय की इथे मात्र पुन्हा तो पराक्रम करणार का, चमत्कार एखादा करणार का, परंतु कठीण आहे. समोर रोहित तेलिवरेसारखा बॅटर पूर्णपणे सेट झालाय. त्याच्यानंतर पाहतोय की दीपक धिंडे सुद्धा मात्र पाहतोय सलामीन आलाय, तो सुद्धा मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी सेटल झालाय. परंतु काही होऊ शकतोय. हो, पहिला चेंडू ड्राईव्ह लागली, बॉलर पास ड्राईव्ह चेंडू लॉंग आपला चाललाय, शत्रक्षक आहे त्या ठिकाणी तैनात, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि त्यानंतर पुन्हा चूक घडली गेली. या चुका तुम्हाला मात्र कुठेतरी भरपूर महागात पडतील कारण एक धावेला फार महत्व आहे मित्रांनो. जिथे सिंगल तिथे डबल धाव तुम्ही खर्च करता आणि मात्र कदाचित तुम्हाला जर तुम्ही चुका केल्या तर मात्र ही स्पर्धा मात्र तुम्हाला सोडण्यास भाग पाडावी लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता विजयासाठी फक्त 4 धाबींची गरज. गुड जॉब बाय रोहित तेलिवरे अँड दीपक दिंडे. नितीन स्वस्तात माघारी गेला असंच वालशिंकरांना वाटलं की आता मात्र संघ आपला पराभूत होणार. हो, पाहू शकाल अगदी प्ले डाऊन झाला त्या ठिकाणी. आय थिंक बॅटची कळाव तरी शेवटच्या क्षणामध्ये चेंडू शरीराचा वेध घेतो आणि सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करत असताना आपण पाहतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो की कुठेतरी रणजित पाटीलने जी मेहनत केली फलंदाजीमध्ये त्या मेहनतीवरती गोलंदाज सूरज भांबरेनं पाणी पडण्याचं कार्य केलं, परंतु अजून सामना संपला नाहीये. इथे मात्र पहा यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कारण आता इथे जर आपण सुईने काम चालू शकतो तर इथे तलवार काढण्याची आवश्यकता नाहीये आणि हे मात्र पूर्णपणे समीकरण दीपक आणि रोहितला माहिती आहे की इथे आता इथे आपल्याला फटके हवेत केल्याची गरज नाहीये. आपण जर अशा प्रमाणे जर धाबा इथे घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या रणनीतीने आता मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. 47 धाबा, फक्त 2 धाब्यांची गरज येणाऱ्या 3 चेंडूच्या खेळामध्ये. हो, इथे मात्र ऑन साईडला केल्याचा प्रयत्न पाहू शकाल. वेगाने धाव तिथे कंप्लीट केली गेली, दुहेरीचा प्रयत्न जरूर झाला परंतु कुठेतरी दीपकनं मात्र त्या ठिकाणी आपल्या पार्टनरला थांबवलं आणि सिंगलच्या बरोबरीने आता मात्र पाहू शकाल स्कोर आर लेवल 48 धावा धाफलक्यावरती. ज्या 48 धावा पहिल्या इनिंगमध्ये मुठवत संघाने उभारल्या होत्या आणि त्या सुद्धा मात्र कुठेतरी पाहिल्या की कमी पडल्या गोलंदाजांना. कारण आता विजयासाठी 2 चेंडूमध्ये मात्र आता फक्त 1 धावेची गरज आणि ते फुल टॉस आणि त्याच्यावरती कडक फटका. दीपक दिंडेचा तडाखा बंद फटका पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी आणि स्पर्धेच्या बाहेर झालाय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघ. हार्ड लक उत्तमजी पाटील. आज भरपूर चुका तुमच्या टीमच्या वतीनं पाहायला मिळाल्या आणि त्याच चुका तुम्हाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेल्या. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी स्पोर्ट वालसीन. चला देऊया आपण लगेचच प्लेअर ऑफ द मॅच आणि आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची आपण नाणेफेकी लगेचच संपन्न करू.
नो डाऊट ज्यांनी अष्टपैलू खेळा साकारलाय. गोलंदाजीमध्ये पाहू शकाल 2 विकेट्स प्राप्त केल्या, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर लाजबाब त्याचा खेळ. धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 11 चेंडूच्या खेळामध्ये 27 धावा